श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। बघा, घरामध्ये जर मंगल कार्य होत नसेल, लग्न जमत नसेल, कुठल्याही प्रकारचं मंगल कार्य घरामध्ये होतच नसेल, अडथळे येत असतील तर दोन उपाय सांगते, छोटे छोटे आहे, करून बघा। 11 मंगळवार आणि 11 शुक्रवार असे दोन उपाय तुम्हाला सांगते। तर 11 मंगळवार हा उपाय करायचा आहे। तर 11 मंगळवार कुठला उपाय करायचा? तर सगळ्यात आधी आपलं जे मेन दार आहे ते स्वच्छ पुसून घ्यायचं। वरची जी चौकट आहे ती सुद्धा व्यवस्थित पुसून घ्यायची। त्यावर 5 स्वस्तिक काढायचे आहे कुंकवाणी। ठीक आहे, स्वस्तिक काढल्यानंतर एक स्वस्तिक काढायचं, आजूबाजूला 2 रेषा द्यायच्या। छोटे छोटे स्वस्तिक काढले तरी सुद्धा चालते, यांनी मंगल कार्याला सुरुवात होते। हा कित्येकांचा अनुभव आहे। आणि बघा, दुसरा उपाय सांगते, 11च मंगळवार करायचा आहे। 11 मंगळवार करा, याने 100% फायदा होतोच। घरामध्ये जर कुठल्याच प्रकारचं शुभ कार्य होत नसेल, कुठल्या अडचणी येत असतील, अडथळे येत असतील तर हा उपाय करून बघा। 11 मंगळवार आपली जी कुलस्वामिनी आहे तिची मूर्ती किंवा टाक घ्यायचा आहे। एक चौरंग किंवा पाट घ्यायचा, त्यावर लालच कापड अंथरायचं आहे। आणि ही पूजा करताना आपल्याला सुद्धा स्वतःला लालच रंगाचे कपडे आपल्याला घालायचे आहे। ठीक आहे, तर चौरंग घ्यायचा, चौरंगावर देवी कलश मांडायचा, गणपती म्हणून सुपारी ठेवायची आहे, हळदी कुंकू व्हायचं। त्यानंतर कलश स्थापना जशी आपण रेग्युलर करतो तशीच करायची आहे। नंतर थोडेसे तांदूळ खाली चौरंगावर किंवा जो पाट मांडलेला आहे आणि जे लाल कापड अंथरलेलं आहे त्याच्यावर ठेवायचे। त्यावर देवीची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे। तर त्याआधी काय करायचं, गणपतीची पूजा, कलश स्थापना, त्यानंतर महालक्ष्मी किंवा जीही तुमची कुठलीही कुलस्वामिनी असेल तिचा टाक किंवा मूर्ती घ्यायची आहे, ताम्हणामध्ये घ्यायची। एका ताम्हणामध्ये तिला ठेवायचं, पंचामृताने स्नान घालायचं, जल अर्पण करायचं, तिला स्वच्छ करून घ्यायचं। तिला जो तुम्ही ड्रेस घालता तो ड्रेस घालायचा किंवा नाही घातला तरी सुद्धा चालतो। तिला हळद कुंकू लावायचं। त्यानंतर गजरा, हार, फुलं, गुलाबाची फुलं जे तुम्ही आणले आहे ते तिला अर्पण करायचं। तुपाचा आणि तेलाचा दोन्ही दिवे तेवत ठेवायचे आहेत तुम्हाला तिथे। त्यानंतर धूपदीप अर्पण करायचं। त्यानंतर श्री सूक्त किंवा कनकधारा स्तोत्र या दोनपैकी एका स्तोत्राचे पाठ करायचं आहे। पाठ झाल्यानंतर म्हणजे एक कुठलंही स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे। त्यानंतर महालक्ष्मीच्या बीजात्मक मंत्राची एक माळ घ्यायची आहे। ती माळ घेतल्यानंतर आरती करायची। आरती झाल्यानंतर तिला कुठल्याही प्रकारचा गोड नैवेद्य दाखवायचा आहे। असं तुम्हाला 11 मंगळवार करायचं आहे। मी तुम्हाला गॅरंटीने सांगते, 11 मंगळवार हा उपाय केल्याने 100% लग्न जमतात, घरामध्ये शुभ कार्य हे होतातच होतात। हा कित्येकांचा अनुभव आहे। तर हा उपाय करून पाहण्यासारखा आहे, करून बघा। ठीक आहे, आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते। तर दुसरा उपाय कोणता? 11 शुक्रवार करायचा आहे। 11 शुक्रवार हा उपाय कसा करायचा? पंचामृत व्यवस्थित घेऊन घ्यायचं, ते घेऊन शिव मंदिरात जायचं, म्हणजे महादेवाच्या मंदिरात जायचं आहे। एक लोटा जलही सोबत न्यायचा आहे। लोटा थोडा मोठा घ्यायचा आहे। ठीक आहे, जर दोन म्हणजे लोटा मोठा नसेल तर 2 लोटे नेले तरी सुद्धा चालतील। तर काय करायचं, शिवलिंगावर पंचामृत स्नान घालून द्यायचं महादेवाला। त्यानंतर जल अर्पण करायचं। त्यानंतर जशी आपण साधी सरळ पूजा करतो, पांढरं अष्टगंध वगैरे लावून ती पूजा करायची। असेल तर बेल वाहायचं, नसेल तर पांढरे फुलं वाहिले तरी सुद्धा चालतील। ठीक आहे, त्यानंतर तुपाचा किंवा तेलाचा कोणताही दिवा लावला तरी चालतो, पण कोणता दिवा लावायचा तर 7 वातींचा दिवा लावायचा आहे। घरून निघताना तूप किंवा तेल कुठलाही घेतलं तरी चालेल, त्याच्यामध्ये 7 वाती लावायच्या आहे। 7 वाती लावायच्या आणि एक दुसरा दिवा असा घ्यायचा की त्याच्यामध्ये 5 कापराच्या वड्या घ्यायच्या आहे। ठीक आहे, असे 2 दिवे घरातूनच घेऊन जायचे आहे पूजेच्या वेळी। त्यानंतर तो 7 वातींचा जो दिवा आहे तो लावायचा, कापूर जाळायचा, कर्पूर गौरम कर्णावतारम हे जे सगळ्यांना येतं हे म्हणायचं आहे तिथे। त्यानंतर महादेवाला आपली इच्छा सांगायची आहे, आपली जी काही तुमची इच्छा असेल ती तुम्हाला तिथे बोलायची आहे। ठीक आहे, ते सगळं झाल्यानंतर
महादेवाला पांढऱ्या रंगाची मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आहे. पांढऱ्याच रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आहे. पेढे नेले तरी चालतील, ठीक आहे. बघा, त्यानंतर पुन्हा नमस्कार करायचा आहे, डोकं टेकवायचं आहे, तिथून उठायचं नाही. त्यानंतर थोडंसं पंचामृत आणि थोडंसं जल जे आहे ते थोडंसं काढून ठेवायचं आहे, म्हणजे त्याच वाटीमध्ये. नंतर पुन्हा आपली इच्छा बोलल्यानंतर ते पंचामृत पुन्हा महादेवाला अर्पण करायचं, पुन्हा जल अर्पण करायचं, पुन्हा थोडंसं जल अर्पण करून पूर्ण ते जे जल आहे ते घरी आणायचं आहे. थोडंसं जल जे आहे ते एखाद्या वाटीमध्ये तुम्हाला घरी आणायचं आहे. घरी आणल्यानंतर घरी येताना मागे वळून बघायचं नाही. ते जल घरी आणल्यानंतर 4 कोपऱ्यांमध्ये शिंपडायचं आणि मेन जे दार आहे तिथे सुद्धा थोडंसं शिंपडायचं आहे. आणि महादेवाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये मंगल कार्य हे होत नाहीये किंवा काही अडथळे येत आहे, तर हे मंगल कार्य तुमच्या आशीर्वादाने लवकरात लवकर होऊ द्या. हा उपाय करून पाहण्यासारखा आहे, करून बघा. याने सुद्धा कित्येकांना फायदा झालेला आहे. मी तुम्हाला नेहमी सांगते की माझे उपाय हे छोटे छोटे सोपे असतात, यात काहीही कठीण नाही आहे. तुम्हाला परवडतील असेच उपाय आहे, करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.